संजीवनी सोशल फाउंडेशन या संघटनेकडून संजीवनी कॉर्पोरेट प्रीमियर लीग 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। एक षटकार एक झाड एक गडी बाद एक झाड अशी संकल्पना घेऊन संजीवनी सोशल फाउंडेशन या संघटनेकडून संजीवनी कॉर्पोरेट प्रीमियर लीग 2025चं आयोजन करण्यात आलं, ज्या अंतर्गत निमा सीसी, सोलापूर चार्टर्ड अकाउंटंट सीसी, ॲडव्होकेट लीगल वॉरियर्स सीसी, महालक्ष्मी ज्वेलर्स, NDCC, HPL भावसार सीसी, जोडवावी पेठ पोलीस सीसी, टीचर्स 11 सीसी आणि श्री गणेश ज्वेलर्स सीसी असे एकूण 8 संघांनी भाग घेतला होता। हे सामने दयानंद कॉलेजच्या नव्यानं निर्माण केलेल्या हिरवळ असलेल्या स्टेडियममध्ये घेण्यात आले। श्री गणेश ज्वेलर्स सीसी यांनी महालक्ष्मी ज्वेलर्स NDCC संघाला नमवून विजेतेपद पटकावलं। एकूण 2 शनिवार आणि 2 रविवार या दरम्यान हे सामने घेण्यात आले। 40 पेक्षा अधिक अशी खेळाडूंची वयोमर्यादा होती। उद्घाटन 26 एप्रिल रोजी डॉक्टर VP उबाळे आणि पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, मुख्य फायर ऑफिसर राकेश साळुंके तसंच दयानंद शिक्षण संस्थेचे सर्व प्राचार्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। याप्रसंगी उबाळे सरांनी दयानंद संकुलात मैदान आणि खेळाशी निगडीत होऊ घातलेल्या विकास कामं याबद्दल माहिती दिली, तसंच चव्हाण यांनी खेळाडूंना उत्तम खेळाच्या प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या। साळुंके यांनी या स्तुत्य उपक्रमास प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त केलं। संजीवनी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राकेश उदगिरी यांनी या स्पर्धेबद्दल प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन केलं। अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरण रविवार 4 मे रोजी करण्यात आलं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद साका, निलेश धाराशिवकर तसंच इतर मान्यवरांची उपस्थिती होती। या मालिकेमध्ये 142 गडी बाद तसंच 93 षटकार मारण्यात आले। असे एकूण 235 केशर आंब्याची एक बाग निर्माण करण्याचं नियोजन जून महिन्यात संजीवनी सोशल फाउंडेशनकडून होणार आहे। हे सामने यशस्वी करण्यासाठी संजीवनी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राकेश उदगिरी, सतीश सुरवसे, आनंद खमितकर, सचिन गायकवाड, चंद्रशेखर उदगिरी, सिद्धाराम तंबाके, सचिन गबुरे, अमोल शेट्टी, संतोष पेद्दी, कल्याणी नन्ना, कुमार कुडाभोई, अमन निरंकारी, सूरज रघुवंशी, अक्षय पुलारी तसंच फाउंडेशनच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले।